बघा आपल्याला इथं क्वेश्चन नंबर ए दिला आहे. द डाटा ऑफ रन स्कोर्ड बाय बॅट्समन ए अँड बॅट्समन बी इन 5 one-day matches इज गिवन बिलो. बॅट्समॅन ॲव्हरेज रन दिले, नंतर ना एस डी दिलाय. ठीक आहे, एस डी म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन दिले. त्याच्यानंतर ना आता ए बॅट्समन जो आहे त्याने ॲव्हरेज रन किती बनवले 44, आणि त्याचा जो स्टँडर्ड डेव्हिएशन तो किती दिला आपल्याला इथं 5.1, आणि बीचं जे दिलेलं आहे ते 54 दिले ॲव्हरेज रन आणि 6.31 दिलेला एस डी. ठीक आहे. मग विच बॅट्समन इज ग्रेटर वर्साटाईल, म्हणजे कोणता चांगला बॅट्समन आहे. तर मग आता काय करायचं, आपल्याला सोल्युशन काढायचं. तर सगळ्यात पहिले काय करायचं, फॉर बॅट्समन ये इथे लिहा, फॉर बॅट्स मॅन ए. ठीक आहे, आणि इकडच्या बाजूला आपण काय करू, बॅट्समन बी साठी देऊ. इथे लिहा फॉर बॅट्समॅन बी. ठीक आहे. मग आता याच्यासाठी मीन डेव्हिएशन किती दिलेलं आहे, म्हणजे ॲव्हरेज किती दिलेलं आहे आपल्याला ए साठी, म्हणजे एक्स बार दिलेला आहे 44. ठीक आहे, आणि एस डी किती दिलेला आहे, म्हणजे सिग्मा किती दिला आपल्याला इथं, इक्वल्स टू सिग्मा इक्वल्स टू 5.1. त्याच्यानंतर सेम यासाठी एक्स बार किती दिलेला आहे 54, आणि सिग्मा एस डी किती दिला आहे आपल्याला, सिग्मा इक्वल्स टू 6.31. ठीक आहे. मग आता काय विचारलं आहे, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन फॉर बॅट्समन ए अँड बी. मग आपल्याला यांचं काय करावं लागेल, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन काढावं लागेल. मग कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन ऑफ ए जो आहे तो काय त्याचा फॉर्म्युला काय राहतो, मग इथे लिहा, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन फॉर ए. ठीक आहे. मग सीवीचा फॉर्म्युला काय राहतो, सीवी ऑफ ए इज इक्वल्स टू सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. हा काय आपला फॉर्म्युला आहे. मग या फॉर्म्युल्यात बघा किती दिलेलं आहे 5.1 अपॉन एक्स बार किती आहे 44, आणि इंटू किती करायचं आपल्याला 100. ठीक आहे. मग याचं कॅल्क्युलेटरमध्ये करा, सॉल्व करा. तर बघा कॅल्क्युलेटरमध्ये केल्यानंतर ना 5.1 अपॉन 44 इंटू 100 ते येतं 11.591%. ठीक आहे. मग तसंच याचं लिहायचं इथं, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन ऑफ बॅट्समॅन बी. ठीक आहे. मग आता लिहा इथं सी व्ही ऑफ बी इज इक्वल्स टू सिग्मा अपॉन, हा सिग्मा या नाही तर एक काही जणांना वाटेल 6 आहे. ठीक आहे, सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. मग सिग्मा किती आता याच्यासाठी 6.31 अपॉन इथं सिग्मा आहे. ठीक आहे, एक्स बार किती आहे 54 इंटू 100. ठीक आहे. मग याचं आन्सर किती येतं, तर बघा आता त्याचं आन्सर काढला ना आपल्याला 11.685%. मग आता बघा कोणाचे पर्सेंटेज जास्त आले, तर बीचे पर्सेंटेज जास्त आले. मग ज्याचे पर्सेंटेज जादा येतात तो काय राहतो, कमी वर्सटाईल राहतो, कमी कन्सिस्टंट राहतो. ठीक आहे. आणि ज्याचे कमी येतात तो काय राहतो, जादा वर्सटाईल राहतो, जादा कन्सिस्टंट राहतात.
बघा मग इथं आपल्याला स्टेटमेंट लिहायचं. स्टेटमेंट वाटलं तर ग्रीन कलरची पेनने लिहू. ठीक आहे, इथं लिहू CV of A is less than CV of B, म्हणून सो बॅट्समॅन A is more consistent. ठीक आहे, म्हणजे काय की ए जो बॅट्समॅन आहे तो जास्त कन्सिस्टंट आहे ॲज कम्पेअर टू बी. म्हणजे हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. म्हणजे ज्याचं पर्सेंटेज कमी येईल ते काय राहणार आहे, जास्त वर्सटाईल राहणार आहे, जास्त कन्सिस्टंट राहणार. ठीक आहे, मग ज्याने आज सॉल्व्ह केलं असेल त्याला पूर्णचे पूर्ण 4 मार्क भेटले असेल. ठीक आहे, याच्यात काय केलं आपण, फक्त कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट केला आणि ज्याचा कमी येतो तो काय राहतो, जास्त कन्सिस्टंट राहतो. ठीक आहे, हे सोपं होतं.